नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री डांगे आणि आपल्या या ब्लॉगमध्ये आणि आपल्या या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आहे आणि असा माझा अवतार आहे मेस सगळा. घरामध्ये मला बिलकुल असं आवरून बसायला आवडत नाही. असो, तर मी आता बनवणार आहे पाणीपुरी. येस, खूप इच्छा झालेली आहे खायची आणि नंतर वर्कआउटसाठी जिमला पण जायचं आहे संध्याकाळी. ते म्हणतात ना की लोक म्हणतात की खाओ पिओ आणि डबल वर्कआउट करो. नाही, खायचं प्यायचं ठीक आहे, मला ते समजतं, बट डबल वर्कआउट काय असतं? एक टाइम इथे वर्कआउट करेपर्यंत हालत खराब होते. सो या मला गोष्टी बॅलन्स करायला आवडतात. खायचं प्यायचं पण म्हणतात ना, आयुष्य एकदाच भेटतं, खा प्या आणि बॅलन्स करायला शिका गोष्टी, कारण आयुष्य एकदाच भेटतं. रिग्रेट कोणत्याच गोष्टीचा नको आहे मला तरी ॲटलिस्ट. सो चलो, मी काही मास्टर शेफ नाही आहे, त्यामुळे प्लीज या गोष्टीमध्ये मला जज नका करू की तर मंडळी, इथे तिखं पाणी मी बनवत आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं मिरची याची पेस्ट बनवलेली आहे आणि जो रेडीमेड आपला मसाला मिळतो तो सुद्धा इथे वापरलेला आहे मी. पाणीपुरीचं जे तिखा पाण्याचा मसाला असतो तो, आणि त्याच्यानंतर थोडंसं मी इथे चाट मसाला पण वापरलेला आहे. चाट मसाला, येस, त्याच्यामुळे पण छान टेस्ट येते. थोडंसं इथे ते पण वापरलेलं आहे. आणि मग मी गोड पाणी जे असतं, चिंचेचं कोळ आपण म्हणतो, ते इथे मी बनवायला घेतलेलं आहे. आणि मस्त अशा गरमागरम पुरी तळून काढलेल्या आहेत. उप्स, पडलं या. तर पुरी देखील तयार आहेत. हे इथे हा बटाट्याचा स्मॅश तयार आहे. लेट मी शो यू. गोड पाणी, शेव, कांदा, पुरी आहे आणि बटाट्याचा स्मॅश आहे आणि हे तिखं पाणी. यम. चलो अब खाते हैं. तर मंडळी, काय सांगू, इतकी टेस्टी झाली होती पाणीपुरी. ओ माय गॉड. आणि मला वाटलं होतं की मी हे सगळं संपवू शकेल, कारण निकिताही म्हटली होती की दीदी मी थोडंसं डाएट फॉलो करणार आहे आणि मला चटपटीत बिलकुल काही खायचं नाही आहे. त्यामुळे मला वाटलं होतं की या सगळ्याची जबाबदारी ही माझ्या नाजूक कांद्यावरती आहे संपवायची. त्यामुळे मी ते पूर्ण करेल असं वाटलं होतं, बट नो, कारण कोणतीही गोष्ट खायच्या आधी मला वाटतं की मी ते कम्प्लीट खाईल, पण ते होत नाही. आणि इथे बघा, मुंगळ्याला जसा वास येतो तसं निकिता पुन्हा आली आणि तिनेही मग पाणीपुरी खाल्ली आणि तिलाही ती जाम आवडलेली आहे. आणि इथे आमचं छोटंसं पिटुकलं मला हवंय मम मम करून तिचं चालू होतं. आणि भाया एक सुकी पुरी दे ना असं म्हणत मी स्वतः सुकी पुरी बनवून खाल्लेली आहे. बाबू से हाय. हाय 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 हाय. तर मंडळी, इथे स्किन केअर फॉलो करून मी निघालेली आहे स्टुडिओवरती. एक छोटीशी मीटिंग आहे, देन कॉन्टेंट शूट करायचे आहेत, बरीच कामं आहेत. सो स्किन केअर कधीही स्किप करू नका. इथे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे जे काही आहे माझं रुटीन ते फॉलो करत आहे मी. अँड देन मी निघालेली आहे स्टुडिओवरती. यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? मेरी आंखें भी इतनी प्यारी हैं, मेरे बाल भी इतने प्यारे हैं, मेरे गाल भी, मतलब मेरा चेहरे पे इतना तेजपन है, मेरे नैन नक्श इतने तीखे हैं. ओके, तर आता इथे माझं क्लिनिंगचं काम सुरू आहे आणि आपले जे काही प्रोडक्ट टूल्स असतात ते नेहमी हायजीन असले पाहिजेत. आणि देन मी गेले घरी. गप्पा मारत काम करू नये, नाहीतर मग हे असं होतं. पडद्याची हाईटच नाही. आमच्याकडे डेकोरेशन करून मिळेल. म्हणून म्हणतात ना, बायका गप्पा बनवण्यामध्ये इतक्या बिझी झाल्या की हे असं काहीतरी होतं. बरं, काम चालू आहे निकिताच्या इथं. वा बडे वा. तुम्ही माझं माइंड डायव्हर्ट केलं.
बघ एवढं माझ्याशी गप्पा म्हणत तू बिझी होतेस म्हणजे तू काय पडदे लावलेस ते तुला कळत नाही. मामी तिकडच खाली त्याचा पडदा बघून घ्या आता कुठला आहे. आता व्यवस्थित बघून दे किंजू, नाहीतर पुन्हा तेच मामी करेल. किती दे की किती दे किती दे इथं. चला बाहेर जायचं. तर दुपारी आमच्या किंजू मॅडम आल्या आणि आल्या की पहिला ती माझा मोबाईल चेक करते, कारण मी नसताना तुम्ही काय काय खाल्लेलं आहे हे तिचं असतं. आणि त्यामुळे मग काहीतरी चटपटीत खाण्याची तिची इच्छा होती. सो तिला घेऊन आम्ही गेलो बाहेर. कसं आहे किंजू? यम. इतक्यात मम्मीचा कॉल आला की येताना पनीर घेऊन या. आणि जेव्हा पण माझ्या घरी पनीर असतं तेव्हा त्याची जबाबदारी ही माझ्या नाजूक कांद्यावरती असते. ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओम शांती.